मी आज साईटवरती पोहोचलो आणि बघतो तर काय, हा छोटा बाहुबली पाण्याचा मोठा जार घेऊन माझ्या साईटवरती आलेला आहे. कल्याणमध्ये गेल्या 2-3 दिवसात पाणी आलेलं नाही आहे आणि त्या बोरिंगच्या पाण्यासाठी माझ्या साईटवरती लोकांची गर्दी झालेली आहे. पाण्यासाठी लोकांची झालेली ही गर्दी खरंच विचार करायला लावणारी आहे. ऑन दी अदर हँड, विजयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटी आता रिडेव्हलपमेंटला जाते. वर्षानुवर्ष इथे राहणाऱ्या खूप लोकांना ही बिल्डिंग पडताना बघून नक्कीच वाईट वाटत असेल, कारण की त्यांच्या इथे आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. बट एक सिव्हिल इंजिनियर म्हणून अशा कामांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. या बिल्डिंगचं डेमोलिशन सेफली करणं म्हणजे माझ्यासाठी चॅलेंजिंग पार्ट होता, कारण की बिल्डिंगच्या बॅक साईडला आणि राईट साईडला दोन्ही साईडला रस्ता होता आणि त्यामुळे माझ्याकडे समोरची फक्त एकच साईड सेफली अवेलेबल होती. दोन्ही रस्ते ब्लॉक न करता बिल्डिंग फक्त समोरच्या मोकळ्या जागेतच कोलॅप्स करायची होती. यासाठी मी सगळ्यात आधी मिडलवाले कॉलम्स रिलीज केले, म्हणजेच त्यांना ब्रेक केलं, आणि त्यानंतर फ्रंट साईडवाले कॉलम रिलीज केले, कारण बिल्डिंग मला फ्रंट साईडला पाडायची होती, जेणेकरून बिल्डिंगचा पूर्ण लोड आणि वजन फक्त फ्रंट साईडलाच शिफ्ट होईल. मिडल कॉलम्स आणि फ्रंट साईडचे कॉलम्स रिलीज केल्यानंतर शेवटी वेळ होती महत्त्वाची, लास्ट कॉलमची. पोकलनने जसा शेवटच्या कॉलमवरती हिट केला तशी पूर्ण बिल्डिंग अगदी ठरवल्याप्रमाणे परफेक्ट जागेवर पत्त्यांसारखी ढासळली आणि दोन्ही रस्ते सुरक्षित राहिले. ऑन साईट आमचं हे प्लॅनिंग 100% सक्सेसफुल झालं. एका इंजिनियरच्या दृष्टिकोनाने डेमोलिशन म्हणजे डिस्ट्रक्शन नाही, तर ती रिडेव्हलपमेंटची पहिली पायरी असते. आज एका इमारतीचा प्रवास संपला आहे, पण याच जागेवर नव्या स्वप्नांची सुरुवात होणार आहे.